नमस्कार, वृषालीज आर्ट अँड व्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। तर हा असणार आहे बर्थडे स्पेशल व्लॉग। आमच्या काकांचा आज वाढदिवस होता 50वा, त्यामुळे स्पेशल होता। तर वरती घरामध्ये आम्ही सगळी अशी डेकोरेशनची तयारी करत होतो आणि जे काही उरलेले फुगे होते ते विरा इथे खेळत होती त्या फुग्यांबरोबर आणि 50 दिवे सुद्धा केले होते आज त्यांचं औक्षण करण्यासाठी। आणि इथे आमची चर्चा चालली की आता वाढदिवस कधी करून घेऊया, म्हणजे केक कधी कापून घेऊया वगैरे। आणि त्याच्यानंतर हा काकासाठी आणलेला खास 50 आकड्याचा असा केक केला होता तयार आणि हे इकडे 50 दिवेंनी औक्षण करण्याचं। तर सुरुवातीला आधी औक्षण केलं काकांचं प्रत्येकाने आणि मग त्यानंतर 50 दिव्यांनी जे आत्याने तयार केले होते त्या दिव्यांनी सगळ्या बायकांनी मिळून आम्ही त्यांना औक्षण केलं 50व्या वाढदिवसानिमित्त। तर अशा प्रकारे हे असे दिवे तयार केले होते आणि मग त्याच्यानंतर प्रत्येकाने म्हणजे लहान थोर सगळ्यांनीच आम्ही काकांना औक्षण केलं। काकांसाठी दीर्घायुष्याची प्रार्थना केली आणि अर्थातच केकवर ताव मारला। वाढदिवस म्हटला की स्पेशल केक हा आलाच आणि त्याच्यानंतर काकांच्या मित्रांनी सुद्धा केक आणला होता आणि इथे काकाच्या मांडीवर बघा आमची विरा विराजमान होते। दरवेळेला प्रत्येक फोटोमध्ये व्हिडिओमध्ये काका आपला तिला घेतोय, म्हणजे काका म्हणजे ॲक्च्युली विराचे आजोबा आहेत बरं का। तर अशी सगळ्यांची मजा चालू आहे। प्रत्येक जण अगदी लहान मोठे म्हणजे दुर्वा, मनू, इकडे साक्षी, हर्षू सगळ्यांनी मिळून इकडे काकाला औक्षण केलं आणि मग त्यानंतर काकाचं औक्षण झाल्यानंतर फॅमिली फोटो थोडे जसे जमेल तसे प्रत्येक जण फोटो घेत होतो आम्ही, त्यामुळे मजा येत होती। जरा जोक होत होते, कोणाकोणाचा गोंधळ चालू होता। सगळी आम्ही हॉल आमचा भरला होता, जमेल तसं मी शूट घेत होते, त्यामुळं जेवढं जमेल तसं शूट घेतलंय। तर त्याच्यातले थोडे भाग तुम्ही बघा। इकडे विरा बसली, तिला कुतूहल वाटते की एवढे सगळे दिवे, लाईट, इथे दुर्वा आणि मनू सुद्धा आहेत। पुढच्या वर्षी आमची विरा पण असेल बरं का इकडे, मी करते म्हणून पुढे येईल। तुम्हाला काय वाटतं? तर अशा प्रकारे इथे असं औक्षण केलं त्यांचं। ओवी होती बरोबर, ओवीचं नाव विसरल्या, सॉरी ओवी। तर इकडे सगळ्यांनी मिळून काकांना असं औक्षण केलं आणि मग त्याच्यानंतर आजचा बेत होता आमचा व्हेज बिर्याणी, शेवयाची खीर म्हणजेच पायसन का काहीतरी असं त्यांनी सांगितलं होतं आणि रायतं। अशा प्रकारे बेत होता आजचा, जो की आम्ही बाहेर ऑर्डर दिली होती करायला। बिर्याणी खूप छान करून दिली होती त्यांनी आणि गडबडीत ना त्याचा फोटो काढायचा विसरले मी, त्यामुळे सॉरी। नेक्स्ट टाइम कधी असा चांगला कार्यक्रम असेल तर अगदी फूडचा पण व्हिडिओ करीन मी, तर तसं तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा। तर प्रत्येकाने इथे आता काकांना औक्षण केलं, गिफ्ट दिलं काकांना, नीता आत्याने पण काकांना गिफ्ट दिलं बरं का। तर असे सगळे मिळून इथे औक्षण करत होते, त्यामुळे छान वाटत होतं। तेवढंच हसी मजाक चालू होता। विरा दिसत नव्हती म्हणून इथे विराला उंच करत होते काका मध्ये की विरा पण फोटोत यावी म्हणून। तर इकडे डेकोरेशन आणि सगळं, त्यामुळे हॉलचा रूप बदलून गेलं होतं आणि त्याच्यासाठी मी सकाळी जरा अशी स्वच्छता पण केली होती। त्याचा व्लॉग जो काही येईल तो मी उद्या शेअर करेन। आजचा हा फक्त स्पेशल व्हिडिओ व्लॉगचा म्हणजे बर्थडेचा व्लॉग असेल, जो रुपेश काकांसाठी असेल। आणि मग सगळ्यांनी मिळून ते हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू असं काकाला म्हटलं सगळ्यांनी, टाळ्या वाजवल्या, मस्त मजा येत होती सगळ्यांना मिळून आणि प्रत्येक जणांबरोबर नंतर इथे फोटोज काढले। नंतर त्यांच्या भावांनीच म्हणजे दिगंबर काका, आमचे पप्पा म्हणजेच त्या दोघांनी मिळून पण इथे काकांना औक्षण केलं। खूप छान वाटतं हा, सगळे असे एकत्र येतात आणि असं काहीतरी स्पेशल कार्यक्रमच असल्यावर आम्ही सगळे एकत्र येतो बरं का। आणि ह्याच्यानंतर आता आमचं एकत्र येण्याचं कारण म्हणजे गणपती, जो आमचा सगळ्यांचा मिळून एक असतो। गणपतीचे व्लॉग पण मी देत जाईनच तुम्हाला। तर इथे प्रत्येकजण किती आनंदाने टाळ्या वाजवतोय, सगळ्यांचा आमचा जोक काहीतरी चालू आहे आणि ते मे गॉड ब्लेस यू वगैरे म्हणायचे। आणि हा आहे तनिष, तो काकाला इथे केक भरवतोय। हा काकाचा छोटा मुलगा आणि वेदांत काकाचा मोठा मुलगा। तर असे आम्ही सगळे इथे, आणि तेवढ्यात बघा विक्रांत इथे कसा फुगा फोडतोय, त्याच्या बरोबरीने विशालदा पण आहे इथे फुगा फोडायला आणि आम्ही त्यांना ओरडतोय की कशाला आता फुगा फोडताय, तुम्ही काय लहान आहात का वगैरे, फुगे राहू देत खेळायला असं म्हणून आम्ही त्यांना ओरडत होतो। आणि इकडे चालू झाले आमचं फोटो सेशन। वाढदिवस म्हणजे प्रत्येक उत्सव मूर्तींबरोबर फोटो तर आलाच पाहिजे प्रत्येकाचा। तर अशा प्रकारे फोटो सेशन सुरू होतं। नीतात्या, मी, विक्रांत, विरा असे सगळे मिळून, उमात्या असे सगळे मिळून आम्ही फोटो काढले। अनिता काकू, हर्षू पण होती आमच्या बरोबर। असं स्पेशल सगळे असताना कांचन वहिनी सुद्धा होत्या, पण त्या लाजत होत्या बरं का फोटो काढायला यायला। आणि मग आम्ही सगळ्या बायकांनी मिळून असं औक्षण केलं काकाला। छान वाटत होतं असं एकदम दिवे बघून, असं मस्त वाटत होतं। हा वेदांत आणि हा तनिष काकाला औक्षण करतायत दिव्यांनी। तर खूप असं मजा चालू होती आज। इकडे साईराज आहे आणि हा विक्रांत आहे। तर आणि त्याच्यानंतर आहे राजेश काका आणि दिगू काका।
आणि मग दिघू काका आणि मानसी काकी अशा जोड्यांनी प्रत्येकाला बोलवून आम्ही फोटो काढून घेत होतो. जराशी अशी गंमत चालू होती, त्यामुळे छान वाटत होतं. खरंच वाढदिवस म्हणजे एक स्पेशल दिवस असतो ना आपल्यासाठी, म्हणजे त्याची सुरुवात शुभेच्छांपासून चालू होते आणि मग सगळ्यात शेवटी आपण त्यांना असं धन्यवाद म्हणतो आणि तो दिवस संपवतो. प्रत्येकजण आपल्या आवडीनिवडीप्रमाणे काय असेल तशा भेटवस्तू देतो, किंवा भेटवस्तू नाही जरी दिल्या तर शुभेच्छा रूपी जे काही आशीर्वाद असतात, ज्या काही भेटवस्तू असतात त्या मात्र आपल्याला इथे कायम मिळत असतात. त्यामुळे आजचा एक दिवस असा खूप स्पेशल असतो सगळ्यांसाठी. तुम्ही तुमच्या वाढदिवसाला काय करता ते नक्की कमेंटमध्ये सांगा. आज होता काकाचा आमचा 50वा वाढदिवस. तसं बघायला गेलं तर नात्याने ते माझे सासरे लागतात, पण आमचं नातं आधीपासूनचं ओळखीचं असल्यामुळे तेवढं आमच्यात नाही आहे. तेवढे आम्ही फ्रीली बोलत असतो. एक काकाच म्हणून आम्ही त्यांना हाक मारतो. तसंही बापू काळेंनी म्हटलेलं आहे की एकेरी हाक किंवा आपलेपणाची हाक जी आहे ती एकेरी असते. ते खरोखर पटतं. तर आजचा दिवस असा हॅपी गेलेला आहे. सगळं छान झालं, व्यवस्थित पार पडला कार्यक्रम. आणि बघू उद्या काय होतं ते. त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. वाढदिवसाचा जो काही व्हिडिओ जे काही मिळाले ते शूट केले ते नक्की बघा आणि शेवटपर्यंत ब्लॉग बघा.